राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो हे पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे आणि दीदीचे खासमखास समजले जाणारे शिवेंदू अधिकारी आज ममता दीदींचे कट्टर राजकीय शत्रू बनले आहेत. दोघांमधील हा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. टीएमसीच्या 15 वर्षाच्या राजवटीला बंगाली हिंदूवर झालेल्या अत्याचारांच्या काळात शिवेंदू अधिकारी जवळपास 10 वर्षे सत्तेचा अविभाज्य भाग होते. ममता बॅनर्जी सोबत सत्तेचा ते उपभोग घेत होते. नारदा प्रकरणात कॅमेऱ्यासमोर पैसे घेतानाचे त्यांचे चित्रण संपूर्ण जगाने पाहिले आहे. तर शारदा चिटफंड घोटाळ्यावरून भाजपनेही शिवेंदू अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. तथापि 2020च्या अखेरीस त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. स्वतःला भ्रष्टाचाराच्या चौकशीपासून वाचवण्यासाठी कट्टर हिंदू आणि हिंदूचे तारणहार बनलेले हे नेते स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. सध्या भाजपमध्ये असे अनेक मुख्यमंत्री आहेत ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दुसऱ्या पक्षात केली आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश करून मुख्यमंत्री पद मिळवलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हेमंत बिस्वा शर्मा यांचा आपण उल्लेख करता. 2015 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि 2021 पासून ते आतापर्यंत दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री पद विराजमान झालेले आहेत. त्यानंतर पेमा खंडू 2016 मध्ये काँग्रेस सोडून पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश नंतर भाजपमध्ये त्यांनी प्रवेश करून मुख्यमंत्री झालेले आहेत. माणिक सहा 2022 मध्ये त्रिपुराचे मुख्यमंत्री झाले. सम्राट चौधरी बिहारमधील 2026च्या राजकीय घडामोडीनंतर सम्राट चौधरी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांनी यापूर्वी आरजेडी आणि जेडीयूमध्ये सुद्धा काम केले आहे. शिवेंदू अधिकारी मे 2026च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर माजी टीएमसी नेते शिवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली आहे. अशावेळी एक प्रश्न नक्कीच सर्वसामान्याच्या मनामध्ये उपस्थित होतो. जे कार्यकर्ते तळागाळातून भाजपशी जोडलेले आहेत, ज्यांनी हिंदुत्वासाठी आणि पक्षाच्या वाढीसाठी आयुष्य वेचले, त्या निष्ठावंतांना मुख्यमंत्री पदाची संधी का मिळत नाही? चटया उचलण्यापासून ते आंदोलने करण्यापर्यंत कष्ट घेणारा कार्यकर्ता बाजूला राहतो आणि दुसऱ्या पक्षातून आलेले नेते थेट सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीवर जाऊन बसतात. असो, आमार बांगलाचे रूपांतर सोनार बांगलामध्ये करण्याचे स्वप्न किती दिवसात पूर्ण करेल हे सरकार, आता हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे आणि येणारा काळच हे ठरवेल. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शिवेंदू अधिकारी यांची नवीन राजकीय कारकिर्दी सुरू झाली आहे आणि त्यांच्या कारकिर्दीसाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊया.